श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये अक्षय तृतीया कोणत्या दिवशी आहे, तिचा शुभ मुहूर्त काय आहे, त्या दिवशी काय काय करायचं आहे, कोणत्या देवाची पूजा करायची आहे, जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अक्षय तृतीया ही रविवार 19 एप्रिल 2026 रोजी साजरी करणार आहोत. अक्षय तृतीया म्हणजे काय, हा सण का साजरी करतात? हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे काय, तसेच हा दिवस का साजरा केला जातो? तर अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. आणि याच्या मागचं पौराणिक महत्त्व काय आहे बरं? भगवान परशुराम जयंती ही या दिवशी आहे. भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामाचा जन्म झाला होता, म्हणूनच याला परशुराम जयंती असेही म्हणतात. त्रेतायुगाचा प्रारंभ. पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते आणि गंगा अवतरण असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नपूर्णा देवीचा जन्म. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचाही जन्म याच दिवशी झाला होता. पांडव आणि अक्षय पात्र वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील ही घटना याच दिवशी घडली होती. सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट. श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता, तेव्हा कृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. हा सण का साजरा केला जातो बरं? सोने खरेदी का करतात? या दिवशी सोने खरेदीही करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. दान धर्म या दिवशी करतात. पाणी भरलेले मातीचे माठ, पंखे, छत्री, त्यानंतर सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळा असल्यामुळे गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. आणि पितृतर्पण. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्न कार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो, कारण या दिवशी कोणत्या पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. पूर्ण दिवसच शुभ असतो. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं. विष्णूच्या परशुराम अवताराचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून काही ठिकाणी परशुरामाचीही पूजा केली जाते. कुबेर पूजन. धनाची देवता भगवान कुबेर यांचीही या दिवशी पूजा केली जाते. असे मानले जाते की कुबेरांना याच दिवशी त्यांचे धनपती हे पद प्राप्त झाले होते. गणेश पूजन. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. पितृपूजन. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना पाणी आणि अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याला पितृतर्पण म्हणतात. आणि घटस्थापना, कलश पूजा. उन्हाळ्याची सुरुवात असल्याने अनेक घरांमध्ये पाण्याचा नवीन मातीचा माठ, कलश आणून त्याची पूजा केली जाते. या दिवशी आपण देवीची ओटी भरून त्यांची सेवा करू शकतो आणि जप करू शकतो. आणि सोबतच आपण अन्नपूर्णा माते देवीची कुंकवाने आपण तिचे कुंकुमार्चन करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही अक्षय तृतीयाला तुमच्या हातून जी सेवा करणार आहेत ती अतिफलदायी मानली जाणार आहे. तर सर्वांनी सेवा करा आणि त्या दिवशीचं फल मिळवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.